मग आज मला प्रश्न विचारायचा आहे सर महाराष्ट्राला, की जे लोक फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतात, मग महात्मा फुल्यांनी काय सांगितलं? विद्येविना नीती गेली, नीतीविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ आहे का अविद्येने केले. मग सर ही विद्या दिली का आम्हाला कोणी? लाडक्या बहिणींना. म्हणजे फक्त 1500 रुपयांच्या बद्दल बोलतात, पण सर महाराष्ट्राला असा मुख्यमंत्री लाभला की कुठल्या तरी एका मुलीची आत्महत्या फीसाठी होते आणि तिचा तो मृत्यू महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला इतका व्यथित करतो की एक योजना जन्माला येते मुलींचं उच्च शिक्षण मोफत करण्याची. मला सांगा सर, की ज्यावेळेला सोलापुरामध्ये राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आल्या होत्या, मी अँकरिंग करत होते, फुलं टाकून आम्ही सत्कार केला, त्यांचं स्वागत केलं, सुधीर गाडगिळांच्या सोबत मी निवेदन केलं. मी त्याही मंचावरून बोलले सर नाट्य संमेलनाच्या, की जर सावित्रीमाईंनी अंगावरती दगडं खाल्ली नसती तर आज प्रतिभाताई राष्ट्रपती म्हणून तुमच्या पायाखाली फुलं अंथरली गेली नसती. मग मला सांगा सर, मुलींचं उच्च शिक्षण मोफत करून सावित्रीमाईंनी अंगावर खाल्लेल्या दगडाचं शेणाचं सोनं करणारा माणूस फुले शाहू आंबेडकरवादी आहे का नाही? तुम्ही मला सांगा. पक्षाची विचारसरणी ही हिंदुत्ववादी आहे. हो, अभिमानाने सांगितलं जातं. तुम्ही ज्या चळवळीतून येतात, पॅन्थरच्या चळवळीतून, त्याचा तर नेहमी या विचारधारेची संघर्ष राहिला. सर मला काय म्हणायचं आहे की स्वतःच्या धर्माचा अभिमान हा प्रत्येकालाच असायला हवा. होय, मी एका हिंदुत्ववादी पक्षात काम करते आहे, माझ्या नेत्याला त्याच्या धर्माचा अभिमान आहे, परंतु त्यासोबतच इतरांच्याही प्रत्येकाच्या धर्माचा सन्मान करायचा. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हेच होतं ना सर, का शिवरायांना त्यांच्या धर्माचा अभिमान होताच, पण कुराणाची प्रत सापडली तरीसुद्धा त्याचाही आदर ते करायचे. तोच वारसा आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब चालवत आहेत, की एका बाजूला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ज्वलंत असा हिंदुत्ववाद, परंतु त्यासोबतच भारताचं संविधान असेल, बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान, हक्क, कायदे, फुले शाहू आंबेडकरांनी दिलेले हे सगळे विचार, ही कुठली तरी फिलॉसॉफी ना सर त्या माणसाला इतरांच्यापेक्षा वेगळं बनवते. म्हणजे म्हणतात ना की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ते माणूस म्हणून खूप चांगले आहेत. सर दगड एकदाच देवळात जातो, त्याला भगवा रंग शेंद्री रंग लावला की त्याचा देव होतो. माणूस आयुष्यभर देवळात येतो जातो, त्याचा साधा माणूस पण होत नाही. दगडाचं ठीक आहे, त्याला शेंदूर लावला की त्याचा देव होतो, माणसाला कुठला रंग लावायचा की त्याचा माणूस तरी होईल. मला वाटतं की माणसाला माणुसकीचा रंग लागला ना तो माणूस होईल. एकनाथ शिंदेसाहेब हा माणुसकीचा रंग असलेला माणूस आहे सर, की देख कर दर्द किसी का अगर आह निकल जाती है वही चीज आदमी को इंसान बना देती है. राजकारणाच्या जंगलात आदमी खूप असतील, इन्सानियत असणारा हा इन्सान आम्हाला एकनाथ शिंदेसाहेबांच्या रूपात भेटलाय सर.